तर मित्रांनो, आपण आता कनेरी मठ इथे आलो आहोत. कनेरी मठ हे कनेरी गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूरपासून कनेरी मठाचे अंतर सुमारे 12 किलोमीटर इतके आहे. तर इथे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या बसेसने सुद्धा येऊ शकता किंवा खाजगी वाहनाने सुद्धा इथे येऊ शकता. तर ऋषीमुनी इथे तपश्चर्या करायचे आणि त्यांना सिद्धपुरुष म्हटलं जायचे, त्यामुळे याला सिद्धगिरीसुद्धा नाव दिले आहे आणि या म्युझियमचे नाव सिद्धगिरी म्युझियम हे ठेवण्यात आले आहे. एक तिकीट देऊ का? हां. तर इथे तिकीट दर 13 वर्षापासून पुढे 150 रुपये आहे आणि बालकांसाठी म्हणजे 5 ते 12 वर्षापर्यंत 70 रुपये इतका आहे. तर मित्रांनो, इथे आतमध्ये शिरल्याबरोबर एक गुहेसारखी प्रतिकृती आपण बघू शकतो आणि इथे विशेष सूचना देण्यात आली आहे. कठड्याच्या आतमध्ये जाऊ नये व मूर्त्यांना हात लावू नये अथवा तुम्हाला 1000 रुपये दंड देण्यात यावा लागेल. सिद्धगिरी म्युझियमचे उद्घाटन हे 6 डिसेंबर 2008 रोजी परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर मित्रांनो, प्रत्येक प्रतिकृती पुढे त्याची माहिती देण्यात आली आहे की नेमकी प्रतिकृतीमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आहे. हे जे ऋषी दिसत आहे यांचं नाव पतंजली आहे. भारतामध्ये प्राचीन काळी होऊन गेलेले हे एक श्रेष्ठ मानस शास्त्रज्ञ होते. तर मित्रांनो, आता जी आपण मुनी बघत आहोत यांचे नाव हे वेदव्यास होते, कारण वेदव्यास ऋषींनी महाभारत ह्या महाग्रंथाची लिखाण केले होते. तर इथे त्यांची माहिती आहे. सनातन धर्माचे परमाचार्य व प्रवक्ते, वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद असे 4 भाग केल्यामुळे त्यांना वेदव्यास असे म्हणतात. त्यामुळे ह्या ऋषींचं नाव वेदव्यास पडलं होतं. खरं तर हे मला पण माहिती नव्हतं, हे आता मला इथे भेट दिल्यावर कळालं आहे. यापुढे आहे महर्षी कणाद. तर ही प्रतिकृती महर्षी कणाद यांची आहे. तर महर्षी कणादांचा जन्म हा गुजरातमधील द्वारकेजवळ असलेल्या प्रभास क्षेत्रात झाला. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचा पहिला अणुशास्त्रज्ञ म्हणून कणादांचा उल्लेख करावा लागेल. तर मित्रांनो, ही जी प्रतिकृती तुम्ही बघत आहात ही राजा भगीरथ यांची आहे. तर राजा भगीरथ हे इक्ष्वाकू वंशातील एक राजा होते आणि यांनी मोठ्या साहसाने व अथक प्रयत्नांनी हिमालयातील पर्वत पहाडी खोदून व गंगेची दिशा बदलून गंगा प्रवाहित केली. त्यामुळे गंगाला भगीरथी हे नाव प्राप्त झाले आणि भगीरथ प्रयत्न ही लोकोक्ती रूढ झाली. उपनिषद कालामध्ये सुद्धा महिलांचे स्थान अत्युच्च होते हे गार्गीच्या ज्ञानावरून लक्षात येते. ही प्रतिकृती तुम्ही बघत आहात ही अक्षपाद गौतम यांची आहे आणि यांचा उल्लेख एक तर्कशास्त्रज्ञ म्हणून आहे. आपल्याला बरेचदा माहिती नसते की आपले जे जुने ऋषीमुनी होऊन गेले आहे त्यांचे कार्य काय आहे. तर इथे भेट देऊन तुम्ही बघू शकता. बरेचसे जे जुने आपले ऋषीमुनी होते ते शास्त्रज्ञ होते, परंतु याची आपल्याला तीळमात्रसुद्धा माहिती नाही आहे. ह्या चित्रामध्ये तुम्ही बघत आहात की एक मुलगा सिंहाचे तोंड फाडत आहे आणि ह्या त्यांच्या माता आहेत. तर हे चित्र भरत शकुंतलेचे आहे, जे भरत हा पौरवंशातील एक राजा होता. या चित्रामध्ये एक वाघ आहे आणि एक मुनी आहे, त्यांचे शिष्य बसलेले आहे. तर हे चित्र ऋषी पामिनी यांचे आहे. तर मित्रांनो, इकडे 2 रस्ते गेलेले आहे. एक हा आपत्कालीन रस्ता आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे गैरसोय होत आहे किंवा तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे तर इथे हा आपत्कालीन रस्ता दिला आहे, इथून तुम्ही बाहेर पडू शकता.
इथे तुम्ही बघू शकता, इथे साऊंड सिस्टीम लावली आहे आणि कॅमेरासुद्धा लावले आहे. कुठल्याही मूर्तीला तुम्ही मला इथे स्पर्श करायचा नाही आहे, अथवा तुम्हाला 1000 रुपयापर्यंत दंड द्यावा लागेल. हे आहे चाणक्य, आचार्य चाणक्य. तर चाणक्य हे चंद्रगुप्ताचे राजगुरू होते आणि चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्र ग्रंथ हा राजनीती शास्त्रातील अभिजात प्रबंध आहे. तर अख्ख्या जगामध्ये चाणक्य नीती सगळ्यांना ठाऊक आहे. हे ऋषी कश्यप आहे, जे आयुर्वेदीय वैद्य विज्ञानी होते. इथे तुम्ही बघू शकता, त्या काळामध्ये ही एका बाळाला ते उपचार करत आहे त्यांच्या पौराणिक पद्धतीने. तर मित्रांनो, त्या काळात सुद्धा सर्जरी आणि चांगल्या प्रकारचे उपचार केले जायचे. या प्रतिकृतीमध्ये आपण आचार्य चरक यांना बघू शकता. त्यांचे शिष्य काहीतरी वनातील औषधी बनवत आहे असल्याचे आपण बघू शकता. तर चरक हे प्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक आणि शास्त्रज्ञ होते. काया चिकित्सा जनक म्हणून ते प्रसिद्ध होते. इथे तुम्ही बघू शकता, सर्जरी केली जात आहे. तर हे सर्जरी करणारे तेव्हाचे आयुर्वेदाचार्य सुश्रुत आहे आणि ते शल्यतंत्रामध्ये पारंगत होते. शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ते विश्वविख्यात आहे. हे जीवक आहे आणि जीवक हे तक्षशिला विद्यापीठातील एक आदर्श आणि अत्यंत मेधावी विद्यार्थी होते. तर मित्रांनो, तक्षशिला युनिव्हर्सिटी विश्वविद्यालय हे जगातील सर्वात जुने विश्वविद्यालय आहे आणि तिथले हे विद्यार्थी होते. आणि इथे आर्यभट्ट. तर मित्रांनो, आर्यभट्ट हे प्राचीन काळापासून त्यांचे स्थान महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगविख्यात आहे. ही प्रतिकृती आहे भास्कराचार्य यांची. तर 12व्या शतकामध्ये हे होऊन गेले. 1144 ते 1223 हा त्यांचा काळ होता. तर ह्या काळामध्ये त्यांनी पृथ्वी गोल आहे हे त्यांनी सांगितले होते. तर मित्रांनो, आता आपण ऋषीमुनीच्या गुहेमधनं बाहेर पडलो आहोत. आपल्याला ही माणसं दगड फोडताना दिसत आहे. तर ह्या लोकांना दगड फोडणारे पाथरवट म्हणण्यात यायचे. तर मित्रांनो, आधीच्या काळात 12 बालुतेदार अशी व्यवस्था होती. आजसुद्धा काही खेडेगावामध्ये आपणास ही बघायला मिळते, ज्यामध्ये एका विशिष्ट दर्जाच्या लोकांकडे विशिष्ट कामे देण्यात यायची. तर ह्या लोकांचे काम हे दगड फोडणे हे आहे. इथनं थोडं पुढे गेल्यावर तुम्ही शेतामध्ये नांगरणी करताना शेतकरी बघू शकता. ह्या भागामध्ये गोराखी गुराढोरांना चरण्यासाठी वनात घेऊन आलेला आहे आणि इकडे लहान मुले हे विटी दांडूचा खेळ खेळत आहे. विटी दांडूचा खेळ हा जवळपास लुप्त होत चाललेला आहे. शेतकरी धान्याला वारा देऊन मळणी करत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बैलांच्या सहाय्याने धान्याची मळणी करण्यात येत आहे. ह्या प्रतिकृतीमध्ये आपण एक शेळी राखणारी स्त्री बघू शकता. शेळ्यांची राखण करण्यासाठी एक कुत्रासुद्धा आहे. प्राचीन काळामध्ये शेळ्यांना जंगलात किंवा दूरवर नेण्यात यायचे आणि तेव्हा लांडग्यांची कोल्ह्यांची भीती असायची, त्यामुळे एक कुत्रासुद्धा सोबत असायचा. यामध्ये आपण बघू शकता, शेळी राखणारी स्त्री ही बकऱ्यांसाठी झाडाचा पाला तोडत आहे. माझा जन्म आणि बालपण हे खेड्यामध्येच गेले आहे, त्यामुळे यामध्ये मला इतकं काही नवीन वाटत नाही आहे. परंतु जे काही आजकालची शहरामध्ये राहणारी मुले किंवा आजकाल खेड्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहे. तर तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट देऊन
नेमके ग्रामजीवन कसे असते हे तुम्ही बघू शकता। तर इथे पुन्हा वखरणी डवरणी असले सुरू आहे। इथे पेरणी सुरू आहे। तर पेरणीसाठी तिफणीचा वापर करण्यात येत आहे। तिफण म्हणजे पेरणीच्या यंत्राला 3 फण्या असायच्या, त्यामुळे हिला तिफण म्हणायचं। तर हे सुद्धा मी बघितले आहे। तर माझे बाबासुद्धा शेतकरी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नाही आहे। इथे व्हट्यांचा किंवा गोट्यांचा खेळ खेळत आहे। तर हा खेळ नक्कीच माझ्यासाठी नवीन आहे। मला माहिती नाही की हा खेळ कसा खेळायचे। ह्या खेळामध्ये मदारीचा खेळ आपण बघू शकतो, ज्यामुळे एक मदारी आहे, त्याकडे 2 माकडे आहेत। तर आजच्या काळामध्ये मदारीचा खेळ आणि इतर प्राण्यांच्या खेळावर सरकारने बंदी आणली आहे, त्यामुळे असले खेळ आपण भविष्यात सुद्धा कधी बघू शकणार नाही। हे कसरत करणारे पहलवान। तर मित्रांनो, कोल्हापूर याला आधीपासनं मल्लांचे शहर म्हणून प्रसिद्धी आहे। एका मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आपण बघू शकता। श्री मारुतीचे हे मंदिर आहे। हनुमान मंदिरातील प्रवचन। तर मंदिरामध्ये प्रवचन सुरू आहे आणि प्रवचन ऐकण्यासाठी मंडळी अगदी मुग्ध होऊन बसलेली आहेत। इकडे वासुदेवाची प्रतिकृती आपण बघू शकता। वासुदेवाला सोमवार कट्टा। सगळे लोक गप्पा गोष्टी करत बसले आहे। कोणी झोपला आहे, कोणी खेळत आहे, कोणाच्या गोष्टी सुरू आहे। आणि आजकाल कोणाकडेच वेळ नसतो, सगळे आपले मोबाईलमध्ये व्यस्त असतात। कुठे बसला जरी गेले तरी मोबाईलमधनं त्यांचा डोळा बाहेर पडत नाही। तर हा फरक तुम्ही बघू शकता। त्याकाळी मोबाईल, टी व्ही यासारख्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे देवाचे जीवन आजच्या जीवनापासून अगदी वेगळे होते। इथे अस्वलाचा खेळ करणारा मदारी। तर मित्रांनो, हे तर मी पहिल्यांदाच बघितलं आहे की अस्वलाचा सुद्धा खेळ व्हायचा। कारण अस्वल हा अतिशय आक्रमक असा प्राणी आहे। अस्वलाला वाघापेक्षा आक्रमक मानलं जातं आणि त्याचा खेळ करणं म्हणजे हा एक जीवावर बेतणारा खेळ आहे, जो आधी व्हायचा। तर इथनं आपण एका गावासारख्या ठिकाणी येऊन पोचलो आहो। मला तर असं वाटत आहे कुठंतरी एका प्राचीन गावात आल्यासारखं अगदी वाटत आहे। इथे गाव चावडी। इथे गारुड्याचा खेळ सुरू आहे। गारुड्याच्या खेळावर आता बंदी आली आहे, त्यामुळे आपण असले खेळ आजकाल बघू शकत नाही। इथे एक माळी आहे। फुलांचे हार आणि फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवत आहे। इथे सुतार आहे। तर सुतारकाम करताना ह्या लोकांना आपण इथे बघू शकतो। तर मित्रांनो, सुताराच्या बाजूला लोहाराचे घर आहे। बघा लोहाराची भट्टी कशी तापत आहे आणि लोहाराच्या घरापुढे आहे कुंभाराचे घर, जो मातीची भांडी बनवण्यात व्यस्त झालेला आहे। त्याच्या बाजूला हा आहे पाथरवट, जो दगडे फोडून दगडांना आकार देऊन विविध वस्तू बनवायचा। तर इथे जाते वगैरे बनवत तुम्ही बघू शकता। जाते, उखळ, पाटा, वरवंटा असल्या वस्तू आधी बनवण्यात यायच्या। आजकाल सगळ्यांकडे मिक्सर आले आहे। इथे हा मच्छीमार माणूस आहे, बिचारा मासोळी पकडण्यासाठी जाळ्याची व्यवस्था करत आहे। तर हा मित्रांनो मांतग आहे। याचे काम दोरखंड बनवण्याचे असायचे। इथे छत्री दुरुस्ती करणारा। इकडे गोट्याचा खेळ सुरू आहे। लहानपणी भरपूर गोट्या खेळलो आहे मी। इकडे तांबट आहे। तर हा तांब्याच्या भांड्यांची कामे करण्यात याचे काम असायचे। आणि भट्टी आता पण सुरू आहे। हे आहे पिंजाऱ्याचे घर। कापूस पिंजणे, गाद्या बनवणे हे याचे काम असायचे। हो, असं वाटत आहे
हा आहे चांभार. त्याचे काम चांबड्यापासनं चपला जोडे बनवणं, पर्स बनवणं. हा कातडी कमावणारा, जो गुरेढोरे मरण पावल्यावर त्यांच्यापासून कातडी काढायचे आणि त्यांचा वापर करण्यात यायचा. हे आहे बुरुड जमातीचे लोक, ज्यांचे काम होते टोपल्या वगैरे बनवणे, वस्तू ठेवायसाठी. इथे गोंधळी आहे, जो गोंधळ घालत आहे. गोंधळाचा चौक आहे हा. इथे धनगराचे घर आहे. तर धनगराचे घर आपण बघू शकतो इथे. हे इथे तालीम सुरू आहे. तालीम कुस्ती. मल्ल एकमेकांना आपटत आहे मातीमध्ये लाल. तर मित्रांनो, तालीम करताना इथल्या पहलवानांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला ते इथल्या लाल मातीमध्ये आपटून धरणार. तर इकडे थोडी काळजी घ्या तुम्ही. इकडे न्यायपंचायत सुरू आहे. आधी न्यायपंचायत चालायची गावामध्ये. गावचा सरपंच आणि पोलीस पाटील महत्त्वाची लोक पंचायत भरवायचे. आणि इथे आहे कोकणातील चिऱ्याचे घर. हे बघा मित्रांनो, कोकणातील चिऱ्याचे घर. हो, इकडे बाजारकट्टा भरला आहे. इकडे झिबलीचा खेळ सुरू आहे. झिबलीचा खेळ मी हा खेळलो आहे, पण आता बघायला मिळत नाही. आणि ही आहे मंदिरातील शाळा. तर मित्रांनो, आधी जागोजागी शाळा नव्हत्या, तर बऱ्याचशा मंदिरामध्ये शाळा भरवण्यात यायच्या. तर इथनं ते तुम्ही बघू शकता. कात्रीला धार करणारा. इथे आहे न्हावी. हजामत करत आहे. दाढी मिशा कटिंग. लहानपणी आम्ही सुद्धा न्हाव्याला घरी बोलून घ्यायचो. आपली पेटी घेऊन यायचा तो आणि आमची हजामत करून द्यायचा. आणि इथे आहे शेवया करणाऱ्या स्त्रिया. इथे आहे इस्त्री करणारा माणूस. तर मित्रांनो, आता आपण असं वाटत आहे पूर्ण गाव फिरल्यासारखं होत आहे. आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे. मावळता सूर्य आपण बघू शकता. इथे सिद्धगिरी उपहार गृह सुद्धा आहे. अरे, इकडे रथयात्रा आपण बघू शकता. तर रथयात्रा ही तर दक्षिण भारतातली एक प्रथा आहे, परंतु इथे सुद्धा आपण बघू शकता. आणि भल्या मोठ्या दोरखंडाच्या सहाय्याने शेकडो लोक या बलाढ्य रथा सोडत आहे. હા મામીનો ચોસો સાંભળી જાય છે એટલે આવા મને દેખાડે નહીં. આ પહેલું મામી એટલે જ तर इथे मिष्ठानाचे दुकान तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आधी सुटकेस नसायच्या तेव्हा ह्या असल्या संदुकांचा उपयोग करण्यात यायचा. तर अतिशय कोरीव काम केलेल्या संदूक इथे आहे, तुम्ही बघू शकता, परंतु विकत घेऊ शकत नाही. त्या नुसतं बघण्यासाठी ठेवलं आहे. इकडे तांब्याची आणि पितळची भांडे आहे. तेव्हा तांब्याच्या आणि पितळचा वापर करण्यात याचा.
तर मित्रांनो, कनेरी मठाला भेट दिल्यावर बाहेरच एक टरबूजचे दुकान आहे. इथे येऊन तुम्ही फ्रेश होऊ शकता. इतका सगळा मठ फिरून फार थकला आहोत. तर कनेरी मठाला भेट दिल्यावर बाजूलाच असणाऱ्या प्राचीन महादेव मंदिराला भेट द्यायची विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता प्राचीन शिवकालीन महादेवाच्या मंदिरांना भेट देणार आहोत. मंदिरामध्ये आतमध्ये शिरायच्या आधी जोडी चपला इथे काढायचे आहे तुम्हाला. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांनी सुद्धा भेट दिली होती. महाशिवरात्रीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक इथे भेट देतात, महाराष्ट्रामधून आणि इतर राज्यातून.